हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे। आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज मी तुम्हाला केसांविषयी काही टिप्स देणार आहे ज्यामुळे तुमचे केस दाट, मुलायम, काळेभोर आणि सुंदर होतील। सगळ्यात आधी केसांसाठी निवडा ते बेस्ट हेअर ऑइल आणि बेस्ट शॅम्पू, ज्याचे आता मी अनेक वेळा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की आपल्याकडे बेस्ट शॅम्पू कॉम्बो पॅक आहे। सीरम, लोशन आणि शॅम्पू, जो कॉम्बो पॅक संपूर्णपणे आयुर्वेदिक आहे तो, आणि आपलं ओवी हर्बल हेअर ऑइल आणि ऑनियन हेअर ऑइल असे दोन प्रकारचे ऑइल आहेत। यातलं कोणतंही तुम्ही मागवा। ओवी हर्बल हेअर ऑइल मी स्वतः बनवलेलं आहे आणि ऑनियन हेअर ऑइल आहे ते सुद्धा तितक्याच उत्तम कंपनीचं आणि चांगल्यात चांगलं आहे। दोन व्हरायटी ठेवण्याचं कारण किमतीतला फरक, कुणाला परवडतं कुणाला नाही, म्हणून दोन्ही व्हरायटी आपल्याकडे आहे। तर तेल आणि शॅम्पूसाठी निर्धास्त राहून माझ्याकडून तुम्ही ती मागणी करा। आता पुढे तुम्हाला काही टिप्स देणार आहे की केस घरच्या घरी चांगले होण्यासाठी तुम्हाला काय काय तुम्ही करू शकता। आपल्या घरात दही हे असतंच असतं, दही नाही असं घर नाही। दही आणि अर्ध लिंबू हे दोन्ही आंबट आहे आणि याच्यामुळे तुमच्या केसांना पोषण मिळतं। दह्यात अर्धी लिंबू तुम्ही पिळा, दह्याची पेस्ट तयार करा आणि मुळांशी लावा, मसाज करा, चांगलं मसाज करा आणि अर्ध्या पाऊण तासानं आपल्याकडचा जो शॅम्पू आहे त्या शॅम्पूनं केस धुवा। बघा तुम्ही केसांमध्ये किती सुंदर इफेक्ट होतो ते। टिप नंबर 2 केसांसाठी तुम्हाला देते की जे आपलं लिंबू असतं ज्याच्यातून आपण रस काढून घेतलेला असतो, असं एक लिंबू मिक्सरमधून काढायचं, त्याचा स्मॅश करायचं पूर्ण आणि ते केसांना चोळायचं, म्हणजे मसाज करायचा, केस धुवा। त्याच दिवशी केसांमध्ये काय इफेक्ट पडतो, केस सुट्टा होतो, सिल्की होतो, मुलायम होतो आणि केसांना सुंदर असं कंडिशनर पोचतं। टिप नंबर 3 चहा पावडरचं पाणी। चहा पावडरचं पाणी एक साधारण ग्लास 2 ग्लास पाण्यामध्ये 2-4 चमचे चहा पावडर टाका, ते पाणी खळाखळा उकळा, ते गाळा आणि केसाला शॅम्पू केल्यानंतर कंडिशनरच्या ऐवजी तुम्ही या पाण्यानं फक्त केस धुवा आणि मला सांगा तुमच्या केसांमध्ये काय फरक पडला ते। त्यानंतरची टिप आहे ॲलोवेरा जेल। केसांसाठी वरदान आहे ॲलोवेरा जेल। नैसर्गिक घ्या किंवा कोणत्याही कंपनीची घ्या, ॲलोवेरा जेल केसांच्या मुळांशी जितकी तुम्ही लावाल तितके तुमचे केस चांगले अगदी चांगल्यात चांगले होत जातील, गळायचे थांबतील आणि त्याचप्रमाणे तुमच्या केसांमधला कोरडेपणा निघून जाईल, तुटके केस जे असतात ते निघून जातील आणि केस लवकर पांढरेही होणार नाहीत। त्यापुढे तुम्हाला मी सांगेन जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत, जे अंड खातात, ज्यांना अंड्याचा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही, त्यांनी अंड्याचा जो व्हाईट पार्ट असतो तो केसांना आठवड्यातून एकदा अवश्य लावावा आणि मग केस धुवावेत। हे सुद्धा केसांसाठी उत्तमातलं उत्तम प्रोटीन पोचवण्याचं काम करतं आणि केसांच्या निम्म्या समस्या घालवतं। असे आपण घरगुती सुंदर केसांसाठी उपचार करून आपण आपले केस सुंदर ठेवू शकतो आणि केसांचे प्रॉब्लेम घरगुतीरित्या घालवू शकतो। केसांना तेल लावल्यानंतर केसांना वाफ देणं, एक टर्किशचा टॉवल गरम पाण्यात बुडवून त्यानं वाफ घेणं हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे। केसांना वाफ घेतल्याने केसांचे स्पोर्स ओपन होतात आणि केसांच्या समस्या गायब होतात। केसांमध्ये कुठलीही खाज असेल, इचिंग असेल, कोंडा असेल तर कडुलिंब आणि तुळस स्वच्छ धुवून त्याचा जो पॅक आहे म्हणजे मिक्सरमधनं काढा, त्यामध्ये थोडंसं दही घाला आणि हा पॅक तुम्ही केसांना लावा आणि एक 2-3 तासानं केस धुवा। तुमचा जो डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम आहे तो संपूर्णरित्या निघून जाऊन केस मुलायम, दाट आणि सुंदर होतील। अतिशय छोट्या टिप्ससोबत तुमच्यासोबत घेऊन आले होते केस लांब, घनदाट, मुलायम होण्यासाठी टिप्स। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।